महाराष्ट्र संयुक्त गट क परीक्षा 2026 आनंदाची बातमी. फॉर्म भरण्यास दिली मुदतवाढ. परीक्षा पद्धतीत आयोगाने केला बदल. आता केंद्र निवडता येणार आणि कसे बदलणार परीक्षा केंद्र. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. केबीएस स्पर्धा विश्व आपल्या या यूट्यूब चॅनलला. चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक. अखेर सर्वांच्या मागणीला यश आलेलं आहे. सगळ्यांनी आंदोलन केलं होतं यासाठी आणि आंदोलन यशस्वी झालंय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नवीन शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी ऑनलाईन पद्धतीने घेणार म्हणून सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं होईल असं सांगितलं होतं आणि सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे असं आयोगानं सांगितलं होतं. मात्र ही आता संयुक्त पूर्वपरीक्षा ही 27 सप्टेंबर 2026 ऐवजी 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले, 25 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा होणार आहे. गट क ची तारीख बदललेली आहे आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ही 27 डिसेंबरला होईल. ठीक आहे, तर पूर्वपरीक्षा 25 ऑक्टोबर आणि मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला घेण्यात येईल. आता याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत बघा. गट क च्या फॉर्म भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 31 जुलै 2026 रोजी 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. ठीक आहे, 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे तो तुम्हाला अंतिम 3 ऑगस्ट पर्यंत तुम्ही भरू शकताय. ठीक आहे. आता याच्यामध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त ऑनलाईन पद्धतीनंच म्हणजे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIच्या QR कोड स्कॅनरवरून तुम्ही पेमेंट करू शकताय. ठीक आहे. आता जिल्हा केंद्र निवड आपल्याला दाखवत नव्हतं ऑनलाईनमुळे. त्यांनी सांगितलं होतं की जवळचं जिल्हा केंद्र तुम्हाला देण्यात येईल परीक्षेसाठी. मात्र आता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026ची जी प्रचलित पद्धत आहे OMR शीट त्या पद्धतीनंच 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळं आता तुम्हाला नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी सादर करतानाच जिल्हा केंद्र निवडायचा ऑप्शन येणार आहे. मात्र ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्यासाठी आता त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती म्हणजे अगोदर तुम्हाला लॉग इन करायचं आहे MPSC लॉग इनवर आणि माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंटवर गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी जाहिरात आहे म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 त्याच्या पुढं व्ह्यू हे बटन असणार आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये सेंटर सिलेक्शन बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हाला जो जिल्हा पाहिजे तो जिल्हा तुम्ही त्या केंद्राच्या ठिकाणी निवड करून ॲप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि हे केंद्र निवडायची कार्यवाही तुम्हाला 19 जुलैपासून सुरू होणार आहे ते 31 जुलैपर्यंत असणार आहे. अशा पद्धतीनं आयोगाने हे बदल करून तुम्हाला हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आयोगाच्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या आवडीचं जिल्हा केंद्र परीक्षेसाठी निवडता येईल आणि आता अभ्यास करायला आणखी थोडासा अवधी मिळालेला आहे. त्यामुळं परीक्षेसाठी अभ्यास करा जोमात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.